साखरपुडा मोडला। एवढंच म्हणायला की राजवीरनी लग्नाला नकार दिलाय। बाबा, आपण त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा। प्रमोद, चल माझ्या बरोबर। कुठे चाललाय तुम्ही? मी जाब विचारायला चाललोय त्याला। नाही म्हणू 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 बेटा, राजवीर अजून घरी पोहोचलेला नाही। घरी पोचला नाही? पळून गेला असेल कुठेतरी, पण तो जिथं कुठं असेल इथनं 24 तासात त्याला शोधून काढतो आणि तुमच्या समोर हजर करतो। फक्त मला आदेश कर, मी बघतो त्याचं काय कर। तायडे, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण तूच नेहमी म्हणतेस ना, जी गोष्ट आपण बदलू शकत नाही त्याचा आपण जास्त त्रास करून घ्यायचा नाही। म्हणजे तुम्ही राजवीरला किडनॅप केलं? तुझी आणि राजवीरची काळजी वाटते ग मला। माईची आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही। आई ते कसा? आई घे ना। हे काय? आई म्हणाले तुझं लग्न ठरलंय, साखरपुडा सुद्धा झालाय ना तुझा। तुझी आणि राजवीरची काळजी वाटते ग मला। माईची आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही। आई ते कसा? साहेब, ज्या माणसामुळे मनवाच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला गावासमोर हात जोडावे लागले, त्या माणसाला मी सोडणार नाही। रंगा माझा त्याचा लय माज येणार आहे तुला। मानवाच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलं, असं तसं सोडणार नाही मी तुला। तुम्ही गाडी का थांबवली? तुम्ही एक काम करा, इकडून घ्या। तुम्ही इथून घ्या ना, गाडी थांबू नका प्लीज, लवकर। त्याचं एक काम करा, युटर्न घ्या। मी इथे का थांबवली गाडी? राजवीर, राजवीर, राजवीर उठे। राजवीर, राजवीर, डोळे उघडा। राजवीर! राजवीरने लग्नाला का नकार दिला हे तुला कळलंय तर? हो, मी निघू आता, खूप उशीर झालाय, आई बाबा वाट बघत असतील। सांभाळून जा। मला माफ कर प्लीज, मला समजून घ्या। मनवा, तुला तिच्याशी लग्न करायचं असेल तर तिच्या फॅमिलीला हर्ट करून चालणार नाही, स्पेशली तिच्या वडिलांना। ते खूप खूप तळमळीने मला म्हणाले की माझ्याशिवाय त्यांच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये। ते जे वागतायत ना ते नाटक आहे, एवढं कळत नाही का तुला? अगं ते खेळतायत तुझ्या भावनांशी। अशा भ्याड आणि पळपुट्या माणसाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात कधीच देणार नाही। तिच्या वडिलांनी सांगितलंय नायगावमध्ये पाऊल ठेवायचं नाही, पण तरी मी जाणार आहे त्यांना समजवायला। जरा दादाला सांगून ठेवू का? म्हणजे त्याच्या ओळखीची काही चांगली स्थळं असतील तर तो सुद्धा सुचवेल आपल्याला। कर्नल साहेब, कालच मी तुम्हाला बजावलं होतं की नायगावमध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही, तरी सुद्धा इथे यायची तुमची हिम्मत कशी झाली? ज्या दिवशी साखरपुडा मोडला त्या दिवशीच आपले संबंध संपले। निघा निघा इकडनं, मला तुमचं तोंडही बघायचं। त्या दिवसानंतर मी ठरवलं होतं की काही झालं तरी तुमचं तोंड कधीच बघणार नाही आयुष्यात, पण नंतर तुमची बाजू ऐकल्यावर असं वाटलं की तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे, आणि मी तुम्हाला समजून घेतलंय। मला माहिती आहे हे जे काही झालं त्यात तुमचा काहीच दोष नाहीये, आणि म्हणूनच मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे। तुम्ही परत स्वतःला दोष देताय? सॉरी। इट्स ओके। आता तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही। मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय।
आजपर्यंत माझ्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नव्हतं. हीच मुलगी 2 महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलासाठी माझी साथ सोडून त्याच्या बाजूला जाऊन उभं राहायला तयार झाली. मग आता काय करायचं? बाबांच्या मनात आपल्या लग्नाबद्दल नेमकं काय चालू आहे हे कळत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. इतक्या वर्षात पहिल्यांदाच तुम्हाला पराभूत झाल्यासारखं बोलताना बघते हो. जर आपल्या मुलीला साथ देणं याला जर तू पराभव म्हणत असशील तर हा पराभव एक बाप म्हणून मला मान्य आहे. हॅलो. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुमचे बाबा तुम्हाला खूप बोलले असतील. नाही नाही तसं काही नाही आहे. मी गेल्यानंतर काय झालं? काही नाही. मग आम्ही सुद्धा निघालो. गाडीत मी बोलले त्यांच्याशी पण ते काहीच नाही बोलले. हा पण माझं ऐकून घेतलं त्यांनी. मला असं वाटतं मी त्यांना एकदा भेटायला. नाही नको. मला कळतंय माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय, रादर तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास झालाय, पण मी त्यांना पर्सनली भेटलो, त्यांच्याशी बोललो तर मला असं वाटतं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपला. मी म्हटलं ना नको, प्लीज नको. मग किती दिवस हेच सुरू राहणार आहे? काहीतरी सोल्युशन तर निघायला हवं ना. हॅलो हॅलो. खरं तर मलाच कळत नाही काय करावं. तुम्ही माझं ऐकाल प्लीज. ऍक्च्युली मी आजच त्यांच्याशी बोलणार होतो पण तुम्ही नाही म्हणालात म्हणून नाही बोललो. मला असं वाटतं की पर्सनली त्यांना भेटायला हवं, त्याच्यानं प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होणार आहे. नाही खरंच त्याने काही होणार नाही. आधीच माझ्या घरचं वातावरण काही बरं नाही आणि त्यात तुम्ही येऊन भेटला तर ते आणखी चिडचिड करतील. कदाचित रागाच्या भरात तुम्हाला काहीतरी बोलतील. सो प्लीज नको. बोलले तर बोलू दे, मी ऐकून घेईन. हा पण मला नकोय ना ते. तसंही त्या दिवशी तुम्ही आलेलात तेव्हा तुमचा खूप अपमान झालाय ते. सो मला ते सगळं परत नकोय. मग आता काय करायचं? काही नाही. आय मीन बाबांच्या मनात आपल्या लग्नाबद्दल नेमकं काय चालू आहे हे कळत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आय होप तुम्ही समजून घ्याल. येस ऑफकोर्स. ठेवते मी. गुड नाईट. गुड नाईट. तुम्ही शाळेत येणार आहात ना आज? म्हणजे येणार असाल तर आपल्याला भेटता येईल. बरं मी आज शाळेत जाऊ शकते का? तुला जायचं असेल तर जा की बाळा. नाही म्हणू, आज तू शाळेत जाऊ नकोस. अहो शाळेत जाऊ नको का म्हणालात तुम्ही? मी असं का म्हणालो ते लवकरच कळेल तुला. बाबा जोपर्यंत आपल्या लग्नाला मनापासून होकार देत नाहीत तोपर्यंत मी लग्न नाही करू शकणार. मला फिरायला जायला कुठे आवडतं? एक 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 सांगायचं. हा. पुण्याच्या सायन्स पार्क. पुण्याच्या सायन्स पार्कला. ओके इंटरेस्टिंग. राणीच्या बागात. राणीच्या बागेत. नाईस. कोण असतं ग राणीच्या बागेत? सगळे ॲनिमल्स असतात. राणी असते का? वा वा मित्रा वा. काय टाकलंय ना यांनी राणी. ती मुलगी भेटली आणि तन्मय बदलला. तर ती लग्न करून घरात आल्यावर काय होईल? नाही, तन्मय बदलता कामा. तो खोटं बोलतोय माझ्याशी पुन्हा एकदा. आय नो आय अग्रीड, पण तो खोटं का बोलतोय दॅट इज द पॉइंट. आणि आपल्याला ते फाइंड आउट केलं पाहिजे ना. कधी कधी कसं असतं माहितीये का, काही गोष्टी ना ह्या मनात आल्या तर करून टाकायच्या असतात. मग परिणाम बघितल्यानंतर विचार करायचा की आपण चुकीचं केलं का बरोबर केलं.